हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आले आहे माझ्या गावाला आणि आता आम्ही जात आहोत भूषणगड किल्ल्यावर. तर हा किल्ला आमच्या घरापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशामध्ये भूषणगडचा डोंगर हा आपले लक्ष वेधून घेतो. आणि या भूषणगडच्या किल्ल्यावर आहे नवसाला पावणारी हरनाई देवीचं मंदिर. तर हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. इथे पंचक्रोशीतून लोक येतात. तर गावकऱ्यांनी गडाला पायऱ्या बांधलेल्या आहेत. गडावर इथे वृक्षारोपण करून हा गड हिरवागार केलेला आहे. या भूषणगड किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर देवगिरीचा सम्राट राजा सिंघन दुसरा याने हा किल्ला बांधला होता 1210 ते 1247च्या सुमारे. आणि इसवी सन 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला होता आणि त्याची फेर उभारणी केली होती. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लाम तारा ठेवले होते. पेशवे काळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. तर इसवी सन 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला होता. आम्ही भूषणगडावरती नाही जाऊ शकलो. उशीर झाला होता. संध्याकाळचे 4:30 वाजायला आले होते आणि आम्हाला पुढच्या प्रवासाला देखील जायचं होतं. तर भूषणगडाच्या पायथ्याजवळ जाऊनच आम्ही हरनाई देवीचं दर्शन घेतलं. हरनाई देवीच्या पाया पडलो आणि तिथून निघालो. तर आता आम्ही निघालो आहोत माझ्या आजोळी म्हणजेच मासुर्णे या गावामध्ये. हे गाव माझ्या गावापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता गाडीने खूप जवळ वाटत आहे हे गाव माझ्या गावापासून. पण मला आठवतं मी लहानपणी माझ्या आजीबरोबर निमसोडवरून मासुर्णेपर्यंत आम्ही चालत जायचो आणि तो प्रवासच वेगळा होता. ते क्षण आठवतात मला आता. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त असं सगळीकडे हिरवगार दिसत असेल तुम्हाला. छान वाटत आहे. सगळीकडे हिरवगार आणि फ्रेश हवा भेटते गावाला आल्यावरती आणि लहानपणाचे दिवस आठवत आहेत. बोलता बोलता थोडी इमोशनल झाली. समोरच तुम्हाला कमान दिसत असेल. आपण इथे यात्रेला यायचं ना. आपण गेलेलो लहानपणी. आपण पोहोचलेलो आहोत आमच्या घराजवळ, म्हणजे माझ्या आजीच्या घराजवळ, माझ्या आईच्या घरी. हे मंदिर आहे घराच्या समोरच. तर आजीने आम्हाला मस्त जांभळं दिलेली आहेत. मंदिराच्या इथे जांभळाचं झाड आहे आणि शेंगा दिलेल्या, ओल्या शेंगा भुईमुगाच्या खायला. जांभळं खूप गोड आहेत. आपण थोड्या वेळाने जाऊया जांभळाचं झाड बघायला. आणि त्याला खूप जांभळं लागलेली आहेत असं मला कळलं.
ही आहे माझ्या मावस बहिणीची मुलगी प्रांजली आणि ती इथे सुट्टीमध्ये आलेली आहे आजीकडे. तर हे बघा, हे जांभळाचं झाड आहे, पूर्ण भरलेलं आहे. याला खूप सारी जांभळं आलेली आहेत आणि आता ॲक्च्युली संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे आता कोणी वर चढून काढणार नाही आहे. पण आम्ही खूप जांभळं खाल्ले, खूप गोड होती. आणि इथे पूर्ण अशी बाग बनवली आहे आजीने मंदिराच्या बाजूलाच. वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं लावलेली आहेत, नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. आम्ही जेव्हा इथे लहानपणी यायचो 10वीच्या सुट्टीमध्ये मी आली होती इथे आणि नंतर 12वीच्या सुट्टीमध्ये, तेव्हा ही झाडं खूप लहान लहान होती. आत्ता खूप मोठी झाडं झालेली आहे ती सगळी. घराच्या समोर पण हे असं नव्हतं, खूप चेंजेस झालेले आहेत इथे. आणि हे झाड आहे आंब्याचं, आई आंबे काढते वाटतं. मी इथे व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या मागे प्रांजलीच्या मैत्रिणी आहेत, त्या व्हिडिओ कॅमेरा बघून पळून गेलेल्या आहेत. आणि ही प्रांजली मस्त पोज देत आहे महेश बरोबर. आता कृष्णा पण गेलेला आहे, त्यांना आंबे काढण्यात हेल्प करत आहे. करत होता आंब्यांमध्ये एक पिकलेला आंबा निघाला आहे आणि आम्ही तो थोड्या वेळाने खाणार आहे. आणि जे नारळ असतात इथे मंदिराजवळ नारळाचं झाड आहे, त्याचे नारळ आजी मला देत आहे सोलून. इथे बाहेर आम्ही थोडंसं फिरायला आलो होतो, रील्स बनवत होतो, फोटोज काढत होतो. तोपर्यंत एक बाबा आले होते इथलेच मळ्यातले आणि ते आम्हाला विचारायला लागले कोणत्या गावचे, आणि आम्ही गप्पा मारत होतो या बाबांबरोबर. फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती बघू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग कंटिन्यू होणार आहे. तोपर्यंत बाय, टेक केअर. It's supposed to feel